आपल्याला माल लपून ठेवावा लागते, नाही तर खाली करायला लागते. काका काका काय करू सांग लवकर. लपून ठेवू का माल? एवढा मोठा माल कुठं लपवशील? आपल्या बायकोच्या साडीमध्ये? अरे एवढा मोठा जंगल आहे, तुला लपवासाठी माझीच बायको दिसली का रे? हे खोडं लपवासाठी एवढी घासून राहिलास? राजा, तू ध्यान से सुन ले. तर हिऱ्याहून मूल्यवान आहे अधिक लाल चंदन. गण्या भाऊ, तुला काय नड्यामध्ये काय लिंबाची गाडी टाकली होती का रे? आवाज असा कसा की चापट सारखा निघत आहे ना आवाज. नाक्यावर माल काढणं मोठं मुश्किल आहे बाई. ठाणेदार मोठा गरम आहे. मी काल त्याच्या बायकोला विचारून आलो. लाल चंदनची स्मगलिंग करायसाठी आता एकच माणूस कमी येऊ शकते, पुष्पा भाऊ. गण्या भाऊ, हा हेमलेट तोंडाचा आपली मदत काय म्हणून करणार रे? याचा थुत्तूर पाहिला तर गांजा पिल्यासारखा दिसते. अबे राजा, तू चुपचाप राह बे. पुष्पा भाऊ, नाक्यावर पोलिस आपल्याला माल बाहेर काढायचा आहे. याला काय जमेल गण्या भाऊ? नाकाच्या बाहेर शमळा नाही काढू शकत, तर नाक्याच्या बाहेर माल काढू शकेल. पुष्पा नाम सुन के बाई समझा क्या? मानुस है मैं. पुष्पराज मैं झुकेगा नहीं साला. हे छपरी धंदे सोड पुष्पा भाऊ. एवढा मोठा हिरो माणूस छपरी सारखा वागते. तुला पहिलेच म्हणलं होतं गण्या भाऊ, कोणत्या पुष्पी फिस्पीचं काम नाही आहे म्हणून. अबे तुम्हाला या ग्रुप मध्ये ऍड कोणी केलं बे? एवढा मोठा हिरा आहे मी, तुम्हाला जराशी तर इज्जत द्या. आता माझा डोसका गरम झालाय. आता मला गरम गरम चाय पाहिजे रे बापू. तर हे फायदा नाही, या खुल्या रस्त्यावरून आपल्याला मालाची तस्करी करायची आहे. तू आणि मी या खुल्या रस्त्यावरून चालले जाऊ. तो बघ वाघ आलाय. जा बरं पुष्पा भाऊ, त्याला बुक्की मारून खेदाड बरं इथून. तू माझ्या मराठीच वाट पाय, नाही का? तिकडे बिचारी श्रीवल्ली कधी येते वाट पाहत असेल. ऐ श्रीवल्ली, पुष्पा नसे का घरी? नाही. तर येऊ काय अंदर? कायला रे बकऱ्या? ऐ श्रीवल्ली, आपण दोघं मिळून प्यार करू ना. तुझ्या बायकोकडे जाय ना भाड्या. आला मोठा प्यार करायला. रोज एक का वांगा भातच खाऊ का श्रीवल्ले? कधी कधी चिकन मटन हेपलाय लागते. दिन्या, मी पुष्पाला नाव सांगन बरं. अजून पाणी भरायचं आहे मला, अजून भाजी करायची आहे मला. आई भोंगाडे, माझ्या घरची भाजी ना लाकुडीची. झालं? श्रीवल्ले, मला लगेच आवडते तू. तू कसा म्हणून पुष्पा संग लपडा केली म्हणतो. तो भोसडीचा आंघोळे नाही घेत, पूर्ण खाल्लेला, पूर्ण वास मारते. असं पण पुष्पा चांगला आहे माझा बापू. आहे तू माझ्याकडे पाय ना. मी मस्त शहरात जातो, सेंट लावतो, आणि तुझा पुष्पा 4-4 दिवस आंघोळ करत नाही. तुले काय म्हणून खुश ठेवून होतो? पुष्पा. गण्या, मला वाटलं नव्हतं का तू एवढा लपडेला माणूस आहेस म्हणून. हाय नाही, थोडस अंदर येऊ का? हाय दिन्या, मी चांगली बाई आतापर्यंत बोंबवलं नाही बरं. मी जर जोड्या गिळ्यात बोंबवला ना तर तुझं भरीत काढून टाकेल माझा पुष्पा. तुझे डोळे गिळे का फुटले गिटलेत का ग? तुला दिसत नाही का काय एवढा प्यार करणारा माणूस आहे मनुष्याने? अरे तुला पाहिजे ती गोष्ट तुझ्या नजरेसमोर तुझ्या हातावर आणून ठेवू शकतो. एवढा पैसा आहे श्रीवल्ली. थोडासा तरी विचार कर या बुद्धीनं. दिन्या, मला सगळ्या बायानं सांगलेलं आहे का तू लपडेल माणूस आहेस म्हणून. तुझ्या चक्कर मध्ये मी असंच नाही पडत बापू. हा, आता माझी सासू येईल ना तर तुझे चांगले चमडे काढ. जा दिन्या. अरे ते काय माझे चमडे काढ, तिचे चमडे तर माझ्या बापानं काढले. म्हणजे ते जाऊ दे भोकात. मी येऊ का अंदर? पुरे 1 लाख रुपये तुझ्याजवळ देऊन टाकतो. काय म्हणलास दिन्या? हो, पुरे 1 लाख नगद. हाय लवकर श्रीवल्ली, येऊ का अंदर? लवकर ये दिन्या, पण पाय कोणाला सांगू नको. ये, प्यार कर आणि निघून जा. ये आता आलो, थांब. पिंटू, माल कहाँ है? बाबा. घनश्याम, माल कहाँ है? काय भोकात बाबा, तू माल करून राहिलास. कधी मरशील सांगता नाही येत.
एवढी ती वय झाली आहे, रात दिवस माल माल करून मग डोकं सगळं पागल केलंय तू. इकडे तू माल माल करत आहे, तिकडे ते पुष्पा प्लॅनिंग करत आहे माल माल करून. एक माल सगळ्याचा बेहाल. तुमचा माल भोकात नेऊन टाका, मला नको सांगत राहू. तुमच्या मालच्या टेन्शन पायी सगळं माझं केस गेले. तुमच्या टेन्शन पायी डोक्यावरचे होते नव्हते तेवढे केस आता गळायला लागले. भोसडीचं एवढा कोणासाठी राबत आहे रे मी? मलेच उलटे प्रश्न करत आ. एकदा ते लालचंदन माझ्या हाती लागू दे, नंतर नाही मी तुमची गोबी सुजवली. त्या नावाचा मी खंड्या दलाल नाही. मीने पुष्पाची प्लॅनिंग ऐकली बाबा. नाक्यावरती पोलीस आहेत आणि अलग कोणती तरी प्लॅनिंग केली आहे. ते प्लॅनिंग करत होते, मी लपून ऐकत होतो. अबे बयाडा, त्याचा प्लॅन काय ते सांग. तर भावा तेच सांगत आहे. पुष्पा भाऊ म्हणे का नाक्यावरती पोलीस आहेत, तर साईडला एक कच्चा रस्ता आहे, त्या नाक्याच्या रस्त्यावरून पुष्पा भाऊ ट्रक नेणार आहे मालचा. ए पुष्पा भाऊ, माझ्याकडे नको पाहू. तू समोर बघून गाडी चालव. कोण्या भोगदडात नेऊन कुचकशील ना. तर मग वाट कोणाची पाहता पिंटू घनश्याम? आपली गाडी काढ, चाकू सुऱ्या धरून आपण पुष्पाला रस्त्यात अडकवू आणि माल आपल्या ताब्यात घेऊ. हा 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 हा. बाबा मी येऊ नाही शकत, माझ्या मालने मला भेटायला बोलवलंय. अबे भोसडीच्या करोडाचा माल सोडून 200-300च्या मालाला चाटून राहिला तू. भोकात टाका तुम्ही ते माल पिल, म्हणून तर माझी माय तुमच्याजवळ टिकली नाही. मी चाललो माझ्या मालला भेटायला. तुमचा करोडाचा माल तुमच्या गुबीत टाकून घ्या. पिंटू, आजपासून घनश्याम माझ्यासाठी मेला. माझा फक्त एकच वारसा आहे, ते म्हणजे तू. जा पिंटू, गाडी काढ. बाबा गाडी पंक्चर आहे. भोसडीचे हो, तुमच्यामुळं आजवर मी गुंडा नाही बनू शकलो. मी लावतो आता मी आगेत जीव देतो. ठीक आहे, तवरिक तुम्ही जीव द्या, तवरिक मी तेरवीची सोय लावून येतो. पुष्पा भाऊ डोळे खुले ठेवजो. जसा मागच्या वेळेस खंडून आपला प्लॅन चकनाचूर केला ना, तसा या वेळेस नको व्हायला. आता जर का ते खंडू माझ्या पुढे आला ना, त्याची पुरी माय बहीण मी गाडीने सोडून टाकतो. घे आला. पुष्पा, खंड्या. मग मी कोणाचं नाव घेऊ मग? अबे गण्या, तू नाव कोणाचं घेऊ नको, फक्त चाकू बरोबर, नाही तर खूप असशील माझ्या गुबीत. माल मेरे हवाले कर दे पुष्पराज. माझा आंबा देतो तुले मी. तलवार नीचे करके झुक जा पुष्पा. पुष्पा भाऊ तू झुकू नको. मी हा चाकू ज्या पद्धतीने धरलेला आहे, तू जर झुकला तर त्या पद्धतीने खरंच तुझ्या गुबीत चाकू जाईल. पुष्पराज, मैं झुकेगा नहीं साला. या! या!